मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। माणगावजवळ 8 ते 9 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। दोन्ही बाजूच्या मार्गावर वाहनांची मोठी रांग पाहायला मिळते। इंदापूर आणि माणगाव बायपास रखडलाय। शिमगोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी आता या महामार्गावर अडकल्याची माहिती मिळते। मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका चाकरमणी आणि पर्यटकांना बसतोय। शिमगोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमणी या वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहताय हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातलं आहे। माणगाव आणि इंदापूर या दोन शहराचे बायपास रखडलेले आहेत आणि त्याचाच परिणाम या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना सहन करावा लागतोय। 8 ते 9 किलोमीटर इतक्या लांबीच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। माणगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे, मुख्य बाजारपेठ आहे। याच ठिकाणावरनं श्रीवर्धन दिव्यागरकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते। याच मार्गावरनं दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते। याशिवाय गोवा रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक आहे। वाहनांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचमुळे वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या दमछाक होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या राष्ट्रीय महामार्गावरती आज दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत असं 12 तास अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत, मात्र तरी देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पर्यटकांचे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।